हे जगत माते, मी या रुई ग्रामाचे ठाई दशावतारी खेळ नाटक रूपाने या समाजात दाखवणार आहे। तरी माझी पात्रे अंधो पंगू मतीन असल्या कारणाने ते सदरूपे भाषणे करतील असा मला वर असावा। गेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेला दशावतारी खेळ म्हणजेच आखाडी हा भारतीय संस्कृतीची आगळी वेगळी ओळख आहे। आजही महाराष्ट्रातील अनेक गावात हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होतो। याच परंपरेचे जतन करत शिर्डीजवळील रुई कोहकी गावात गेल्या 7 दिवसांपासून दशावतारी खेळाचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। पौराणिक काळात ऋषीमुनींना राक्षसांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी देवी देवतांनी अवतार धारण केले होते। त्याच भावनेतून आजही समाजात सकारात्मकता आणि एकोपा निर्माण व्हावा या उद्देशाने ग्रामस्थ एकत्र येतात। या सोहळ्यात गावातील तरुण तरुणींनी गणपती, सरस्वती, एकादशी देवी आणि महिषासूर मर्दिनी अशा विविध देवी देवतांची व राक्षसी प्रवृत्तींची वेशभूषा साकारत उपस्थितांचं मन जिंकलीये। रात्रीचा काळोख असला तरी संपूर्ण गाव रात्रभर जागं राहून या सोहळ्याचा आनंद घेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरली ती माजी सरपंच भाऊराव पाटील शिरसाट यांची आग्या वेताळाची वेशभूषा। त्यांनी तब्बल 3 मजली लाकडी कलाकृती डोक्यावर पेलत आणि चहूबाजूंनी आगीचे टेंभे लावलेल्या आग्या वेताळाचं सादरीकरण केलं। त्यांचे हे थरारक आणि कलात्मक सादरीकरण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेले। गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेली ही सांस्कृतिक परंपरा गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन पुन्हा सुरू केल्यानं ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यापुढे ही समृद्ध परंपरा अखंडितपणे सुरू ठेवण्याचा संकल्प गावकऱ्यांनी व्यक्त केला असून रुई कोहकी गावातील हा उत्सव परिसरासाठी एक आदर्श ठरला आहे।
गेल्या 18 ते 20 वर्षापासून या रुई गावचा हा जो खेळ आहे, दशावतारी खेळ आखाडी म्हणतात त्याला, हा काही कारणास्तव किंवा काळाच्या ओघात तो बंद पडला होता. परंतु नवीन पिढीच्या मुलांनी हा कार्यक्रम सुरू करण्याचं धाडस केलं आणि त्याला संपूर्ण गावकऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि त्यामुळं गावात एकदम आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झाले आहे. आणि पूर्वजांची अशी कल्पना होती की जर समजा आपल्या गावात दशावतारी खेळ झाला तर नक्कीच वरुण राजाची कृपा परिसरावर गावावर होत असते. आणि अगदी त्याचाच प्रत्यय आला. ज्या दिवशी हा खेळ चालू झाला त्या दिवशी थोडासा का होत नाही वरुण राजाने हजेरी लावली. काल परवा सुद्धा चांगल्या प्रकारची हजेरी लावली आणि उद्या या कार्यक्रमाची सांगता आहे. आणि नक्कीच उद्या संध्याकाळी भरपूर असा पाऊस पडणार आहे, कारण देवीची मिरवणूक संपूर्ण गावात निघते आणि जे कोणी मुलगी असेल मुलगा असेल ते देवीचं पात्र घेते. संपूर्ण गाव त्या देवीचं दर्शन घेतं आणि अशा प्रकारची ही आखाडीची परंपरा याही पुढे अशी चालू राहील. या मुलांना संपूर्ण गावकरी अशाच प्रकारचं सहकार्य देतील. नाना आज अनेक वर्षांनी रुईच्या गावकऱ्यांनी जवळजवळ 70-75 वर्षापासून हा दशावतारी खेळ जो आहे, तर हा दशावतारी खेळ आतापर्यंत चालवत आलेला आहे. मध्यंतरी एक 8-10 वर्ष हा खेळ संपूर्ण बंद होता. परंतु नवीन जे तरुण मुलं आहे त्या तरुणांनी आणि जुन्या कलाकारांनी परत हा दशावतारी आखाडीचा खेळ हा पूर्वरत चालू केलेला आहे. त्याच्यामुळं गाव त्याच्यात वैयक्तिक मी असेल किंवा मित्रपरिवार असेल किंवा संपूर्ण गावकरी असतील हे अतिशय खूप आनंदात आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीचा हा कार्यक्रम चालू आहे. हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात सर्व धर्म समभावाची शिकवण ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं ती दिल्या जाते. सर्व धर्माचे लोक एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने या देवादिकांची मानता करतात. आणि आजचा हा तसा बोहड्याचा शेवटचा दिवस. उद्या सकाळी देवीचा कार्यक्रम होईल. देवी संपूर्ण गावातून फिरते आणि सर्व लोक आनंदमय वातावरणात देवीचं या ठिकाणी स्वागत करतात. आज मी वेताळ महाराजांचं सोंग घेतलेलं आहे. वेताळ महाराजांचं हे सोंग दररोजच निघतं. त्या मानानं बरेच कलाकार या भाग घेतात. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं वेताळ बनवले जातात. आज यावर्षी सोनेवाडी या ठिकाणाहून हा वेताळ महाराज आणलेला आहे आणि ते वेताळ महाराजांची आता माझी स्वारी होणार आहे. आता नवीन तरुणांनी या ठिकाणी हा दशावतारी खेळ चालू केलेला आहे. जुने लोक पण सहकार्य करतात, नवीन लोक पण सहकार्य करतात. हा कार्यक्रम असाच दरवर्षी पूर्वरत परत चालू राहावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोक या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि या माध्यमातून सर्व गोळ्यामेळ्याने हा कार्यक्रम पार पाडतो. या ठिकाणी हा जो कार्यक्रम जो चालू आहे हा जवळजवळ 7 दिवस चालतो. 7 दिवसापासून अतिशय आनंदात हा कार्यक्रम चालू आहे. यात कुणी कोणाच्याही कोणत्याही पद्धतीनं वादविवाद करत नाही. अतिशय गोळ्यामेळ्याने एकमेकाला सहकार्य करून हा कार्यक्रम पार पाडतात. साधारण 70 वर्षापासून हा दशावतारी खेळ चालू आहे रुई गावामध्ये आणि याला ज्येष्ठ आणि तरुणांचा भरपूर प्रतिसाद चालू वर्षी मिळाला. तर साधारण 20 ते 22 अंदाजे वर्षापासून बंद असलेला हा चालू वर्षी कार्यक्रम चालू आहे केलेला आहे. दशावतार म्हणजे मत्स्य कच्छ वरा नरसिंह वामन परशुराम राम बौद्ध कृष्ण कलंकी हे 10 अवतार आहे. तर भगवंताने त्यावेळेस या दुष्टांचा पासून राक्षसापासून जनतेला त्रास होत असायचा म्हणून साधू संत ऋषी मंत संन्यासी तर यांनी परमेश्वराची आराधना केली आणि या दुष्टांचा संहार व्हावा म्हणून भगवंताने हे अवतार घेतलेली. समाजातील आजही पण ती दुष्ट प्रवृत्ती आहे तर त्याचा नायनाट व्हावा म्हणूनच एक हे सातत्य पुढे चालत राहावा आणि एक तरुणांना याच्यातून काही प्रोत्साहित व्हावा तर हाच एक मी उद्दिष्ट आहे.
बऱ्याच दिवसापासून बंद झालेला हा दशावतारी खेळ आता परत एकदा या नवीन पिढीने या ठिकाणी चालू केलेला आहे. याच्यातून गावामध्ये एक वेगळा संदेश जातो की ज्या पूर्वी जे म्हणजे दुष्ट प्रवृत्ती होत्या, जे साधू संतांना वगैरे त्रास द्यायचे किंवा या पृथ्वी तलावर ज्यांनी उन्मत्तपणा केला, परंतु त्या ठिकाणी परमेश्वरांनी वेगवेगळ्या रूपात अवतार घेऊन या राक्षसी प्रवृत्तीचा संहार केला आणि नंतर ही सृष्टी शांत कशी होईल या दृष्टीने परमेश्वराने त्या ठिकाणी अवतार घेतले वेगवेगळे. आणि हा दशावतारी खेळ आज 7 दिवस चालतो. भरपूर मोठ्या प्रमाणावर महिला, तरुण आणि बाकीचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमचे गावातील भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी आखाडी मंडळाचे या ठिकाणी आमच्या समस्त गावकरी मंडळाकडून आभार मानतो. ह्या खेळाची सुरुवात गणपती पूजनाने होती. गणपती, सारजा आणि नंतर वेगवेगळे 10 अवतारातील जेवढे अवतार झाले, राम, लक्ष्मण, वराह, नरसिंह अशा वेताळ या खेळामधून हा खेळ म्हणजे संपन्न होतो आणि शेवटच्या दिवशी देवीच्या स्वरूपात देवी निघते आणि त्या देवीच्या याच्यावर आरती होऊन खेळाची समाप्ती होते. सर्व सोंग किती? पहिल्या दिवशी साधारण माझ्या मते 5 सोंग निघाले. 5च्या नंतर मग दररोज असे 5-7 करत असे करत 41 सोंग होतात. पूर्वी जे चालू होत होतं ना, पूर्वीपासून जो खेळ चालू होता तो आजही तोच चालू आहे. त्याच्यात फरक काहीच नाही. पहिल्या दिवशी गणपतीचं सोंग निघतं, गणपतीवर आरती होती. दुसऱ्या दिवशी मच्छावर आरती होती. तिसऱ्या दिवशी याच्यावर आरती होती. असे एक एक करून 7 दिवस शेवटपर्यंत शेवटची आरती म्हणजे आजची आरती ही सगळी देवीवर असणारी जी शेवटची आरती, आणि ती देवीची आरती झाल्यानंतर हिची समाप्ती होती. सर्व जाती धर्माचे मिळून सगळ्यांना समभाव देऊन सगळे एका विचाराने काम करून या आखाडीमध्ये सगळ्यांचं सहकार्य लाभतं आणि याच पुन्हा अभिमान असतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.